Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांशी बोललो, आरोपीला मृत्यूदंड देण्याचा प्रयत्न, सर्व प्रकरण फास्ट ट्रॅकवर नेणार, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. नसरापूर घटनेवरनं मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, महिला सुरक्षेवरनं सरकार अपयशी, संजय राऊतांचा घणाघात. तर सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात, सरकारचाच एन्काउंटर केला पाहिजे, राऊत आक्रमक. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ भोर आणि राजगड तालुक्यात कडकडीत बंद, सर्व व्यापारी असोसिएशन, दुकानदार, नागरिकांकडून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, नराधमाला कठोर शिक्षा देण्याची मागणी. नसरापूर प्रकरणातील नराधमाचा एन्काउंटर केला पाहिजे, शक्ती कायदा आणखी मजबूत करण्याची गरज, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंची मागणी. नसरापूर प्रकरणातील आंदोलकांवरती पुणे पोलिसांच्या लाठीचार्ज, व्हिडिओ जारी करत ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवेंचा आरोप, तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लाठीचार्जचे आरोप फेटाळले. नसरापूर प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोग आणि बाल हक्क संरक्षण आयोगाकडून गंभीर दखल, नराधमाला कठोर शासन करण्यासाठी फास्ट ट्रॅकची मागणी, पीडित कुटुंबाला त्वरित आर्थिक सहाय्य करण्याची मागणी. मनोज जरांगे पाटील नसरापूरमधील पीडित कुटुंबाची भेट घेणार, धायरी गावात दुपारी 3 वाजेपर्यंत पीडितेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, बच्चू कडूंचा निर्धार, देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय हे शिंदेंनी केलं, कडूंची शिंदेंवर स्तुतीसुमनं. नाशिक टीसीएस प्रकरणात पीडितांना गुंगीचं औषध दिल्याचा संशय, लैंगिक शोषण करण्यासाठी पीडितांना नशेचा पदार्थ दिल्याचा आरोप, अधिक तपास सुरू. विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध, उद्या अधिकृत घोषणा होणार, भाजपचे 5, सेनेचे 2 तर राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचा प्रत्येकी 1 अर्ज वैध, बिनविरोध निवडीवरती उद्या शिक्कामोर्तब. मुंबईतील भाजपच्या सर्व नगरसेवकांना नोटीस, 89 नगरसेवक सभागृहात अनुपस्थित राहिल्याबद्दल कारवाई, उद्यापर्यंत उत्तर देण्याची वेळ, सभागृह नेते गणेश खणकर यांनी खुलासा मागितला. महाराष्ट्राच्या प्रशासकीय तिजोरीला 32,000 कोटींची गळती, मार्च 2023 बाबत कॅगचा अहवाल समोर, कर थकवणाऱ्यांवरती आरटीओ मेहरबान का, कॅगचा सवाल. मुंबई पुणे मिसिंग लिंकवरती चालकांची गफलत, फक्त एकच दिशादर्शक फलक असल्यामुळे गोंधळाचं वातावरण, भर रस्त्यात वाहनं थांबवल्यामुळे अपघाताची भीती. ठाण्यात 9 वर्षांनंतर पुन्हा सुरू होणाऱ्या खारीगाव टोलनाक्याला मनसेचा विरोध, काहीही झालं तरी टोलनाका उभारू देणार नाही, अविनाश जाधव यांचा इशारा. मुंबईत एकाच वेळी 60 ठिकाणी सायरन टेस्टिंग, आपत्कालीन स्थितीसाठी नागरी संरक्षण दलाची चाचणी, संकटाची चाहूल लागताच सायरननं इशारा मिळणार. व्यावसायिक सिलेंडर दरवाढीमुळे खाद्यपदार्थांच्या किमतीत 15% वाढ होण्याची शक्यता, व्यापारी आणि उद्योग संघटनांकडून तात्काळ सिलेंडर दरवाढ मागे घेण्याची मागणी. परळीमध्ये पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या रांगा, 2 दिवसांपासून अनेक पेट्रोल पंप बंद, शेती मशागतीच्या कामांनाही डिझेल मिळेना. विदर्भात उद्यापासून 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळीची शक्यता, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा. वर्धा ठरलं देशातील सर्वात उष्ण शहर, 44.5 अंशांचा तापमानाचा नवा उच्चांक, तर विदर्भ, मराठवाड्यात पुढील 3 दिवस उकाडा कायम, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. परीक्षा केंद्रांवर कूलर आणि शुद्ध पाणी देण्याचे नागपूर खंडपीठाचे निर्देश, उष्णतेच्या लाटेत विद्यार्थ्यांना दिलासा, परीक्षा केंद्रावरील असुविधांची न्यायालयाकडून दखल. मुंबईत मंगळवारपासून 30 तास पाणी बंद, जलबोगद्याच्या कामामुळे शहरासह उपनगरात पाणी कपात, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. गोंदियात जनावरांनाही उन्हाच्या तडाख्याचा फटका, पाण्यासाठी माकडांची शहराकडे धाव, तहान भागवण्यासाठी साठवलेल्या पाण्याचा आधार. परभणी ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई, हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, नळाला येणारं पाणी देखील पिण्यायोग्य नसल्याची तक्रार. दिल्लीतील विवेक विहारमधील इमारतीला भीषण आग, 9 जणांचा होरपळून मृत्यू, अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू, आतापर्यंत 14 जखमींना सुखरूप बाहेर काढलं, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूसह 5 राज्यांच्या विधानसभेचा उद्या निकाल, बंगालमध्ये ममता दीदी की भाजपचा उदय, TV9 मराठीवरती पहा सुपरफास्ट कव्हरेज. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.